आत्मचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 18 डिसेंबर सोमवार अत्यंत विशेष आणि सर्वात महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे चंपाषष्ठी। बघा, अजूनही बऱ्याच लोकांना चंपाषष्ठी म्हणजे काय हे माहिती नाही। तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील जी षष्ठी तिथी असते या दिवशी आपण चंपाषष्ठी साजरी करतो। खरं तर भगवान शंकरांच्या मार्तंड या रूपाची या दिवशी पूजा केली जाते। महाराष्ट्रात अनेकांचे देवस्थान हे खंडोबा आहेत आणि या दिवशी विशेष महत्त्व हे खंडोबांच्या सेवेला, खंडोबांच्या पूजेला आहे। आता ज्यांचेही कुलदैवत किंवा ज्यांचेही देवस्थान खंडोबा आहेत म्हणजे मार्तंड भैरव आहेत, त्या प्रत्येकाने आजच्या दिवशी तुम्हाला जितकी जास्त शक्य होईल तितकी जास्त आज आपल्या खंडोबांची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे। या दिवशी खरं तर खंडोबांची तळी भरण्याला देखील खूप जास्त महत्त्व आहे। बघा, आज खंडोबांच्या सेवेबरोबरच आपल्याला शिवशंकरांच्या देखील सेवा करायच्या आहेत आणि आज करायचा यातील एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा, आजच्याच दिवशी म्हणजे या चंपाषष्ठीच्या दिवशी हे एक फळ तुम्हाला तुमच्या घरात घेऊन यायचे, जे फळ घरात आणल्याने तुमच्या घरात असलेल्या दारिद्र्याचा नाश होईल। हे फळ मार्तंड भैरव आणि शिवशंकरचे आहेत, त्यांच्या सर्वात आवडीचं, ज्याला सर्वात प्रिय असणारं फळ म्हटलं जातं। या फळाने तुमच्या घरातील नकारात्मकता, दारिद्र्याचा नाश होईल। घरामध्ये असलेली जी काही वाईट शक्ती असेल ती शक्ती पळून जाईल। घरामध्ये सुख समृद्धी येईल, घरामध्ये ऐश्वर्याची प्राप्ती होईल। सदैव तुमच्या घरामध्ये शिवशंकर आणि मार्तंड भैरवांचा आशीर्वाद राहील। जिथे जिथे पैशांची अडलेली कामं आहेत ती काम पूर्ण व्हायला लागतील। अडलेल्या ज्या मनोकामना, ज्या इच्छा आहेत त्या इच्छा देखील पूर्ण होतील। बघा, आज सायंकाळी प्रदोष समय, खरं तर जेव्हाही आपण शंकरांचे, शिवाचे जे उपाय करतो ते शक्यतो आपण प्रदोष समय करतो। प्रदोष समय ज्याला आपण 5:30 नंतर ते 6:30, 7:30ची वेळ मानतो। तर या प्रदोष समयातच तुम्हाला हे जे फळ आहे ते तुमच्या घरात आणायचं आहे। आता कुठलं फळ आहे तर तुम्हाला धोत्र्याचं फळ किंवा शमीचं फळ घरात आणायचं आहे। बघा, आपण श्रावण महिन्यात बघत असाल किंवा मग सोमवारी, जे लोक सोमवारी शंकराची पूजा करतात तर त्यांना माहिती असेल की प्रत्येक सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये शमीचं फळ किंवा धोत्र्याचं फळ हे आपल्या शिवशंकरांच्या पिंडीवरती अर्पण केल्याने त्याचे असंख्य लाभ होतात। आणि आजचा जो दिवस आहे तो मार्तंड भैरवांचा म्हणजे भगवान शंकरांच्याच या एका रूपाचं पूजन करण्याचाच आजचा हा दिवस आहे। त्यामुळे आज आपल्याला हे आवर्जून फळ आपल्या घरामध्ये आणायचं आहे। तर तुम्हाला कुठेही जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानातही भेटेल। जे गावाकडे लोक राहतात त्यांनी थोडंसं शोधलं, अगदी मागच्या शेतात वगैरे, तर तिथेही तुम्हाला हे फळ सहज मिळून जाईल। किंवा जे लोक हार वगैरे विकतात त्यांच्याकडनं तुम्हाला हे फळ घरी आणायचं आहे। ज्याला लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो, याच वेळात शक्यतो हे फळ घरी आणायचं आहे। आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर हे फळ ठेवून द्यायचं आहे। ठीक आहे, ठेवल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती थोडंसं पाणी, थोडंसं दूध घालायचं आहे। फुलाच्या पाकळ्या, तांदूळ हे सर्व गोष्टी घालून त्या फळाला तुम्हाला एक अभिषेक घालून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या फळाची विधियुक्त पूजा करायची आहे। म्हणजे एक छोटा ताम्हण किंवा एक छोटा प्लेटमध्ये फळ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। त्यावरती तुम्हाला हळद कुंकुवाने किंवा चंदनाने एक स्वस्तिक काढायचं आहे। ठीक आहे, हळद कुंकू किंवा चंदनाने एक तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे। त्यावरती थोडंसं तुम्हाला अक्षत, फुलं अर्पण करायचे। त्यानंतर धूप, दीप ह्या सर्व गोष्टी ओवाळून तुम्हाला हे जे फळ आहे हे तुम्हाला सफेद रंगाच्या एका कापडामध्ये बांधायचं आहे। जे पांढऱ्या रंगाचा आपण ज्याला कापड म्हणतो, या पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये हे फळ तुम्हाला घट्ट असं बांधून घ्यायचं आहे। आणि आता ही जी पोटली तयार होईल या फळाची, ही घेऊन तुम्हाला कुठल्याही शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे। शिवशंकरांचं मंदिर नसेल, तुमच्या जर आजूबाजूला खंडोबाचं देवस्थान असेल किंवा जर तुमच्या देवघरामध्येच खंडोबाचं देवस्थान असेल तर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला त्यांच्या चरणांच्या जवळ ठेवायची आहे। चरणांजवळ ठेवून त्याच्यावरती तुम्हाला थोडीशी हळद अर्पण करायची आहे। ठीक आहे, थोडीशी हळद, कारण प्रत्येकाला माहिती असेल की खंडोबांची जी सर्वात प्रिय असणारी गोष्ट किंवा जिला सगळा महाराष्ट्र देश ओळखतो ती म्हणजे भंडारा, ज्याला आपण हळद असं देखील म्हणतो। ठीक आहे, तर तुम्हाला यावरती थोडासा, या पोटलीवरती कापडावरती थोडीशी हळद अर्पण करायची, थोडासा भंडारा अर्पण करायचा आहे। तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात असणारं जे शिवकवच आहे तर या शिवकवचाचं पठण करायचं आहे। हे सगळं करून झालं की त्यानंतर
ही जी पोटली होती त्या फळाची ही तशीच देवघरामध्ये ठेवून द्यायची आहे. किंवा जर तुम्ही शिवाच्या मंदिरात गेला असाल तर ते 15-20 मिनिटं ही तशीच तिथे त्या पिंडीवरती तुम्हाला ठेवून द्यायची आहे. 15-20 मिनिटानंतर ती पोटली म्हणजे ते फळ जे आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. जर तुम्ही घरीच करत असाल तर 15-20 मिनिटं तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे. 15-20 मिनिटानंतर हे जे फळ आहे हे फळ तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि तुम्हाला कुठल्याही एका बेल वृक्षाच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला ही जी पोटली आहे किंवा हे जे फळ आहे ते तिथे ठेवून तुम्हाला घरी निघून यायचं आहे. तिथे ठेवत असताना तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे. आता समजा बेलवृक्ष तुमच्या आजूबाजूला नसेल, शमीचाच वृक्ष असेल तर त्या शमीच्या वृक्षाजवळ जाऊन ठेवलं तरीही चालेल. तुमच्या आजूबाजूला धोत्र्याचाच वृक्ष असेल तर ही सेवा केल्यानंतर त्या धोत्र्याच्याच झाडाखाली तुम्ही हे ठेवून आलात तरीही चालेल. फक्त ठेवत असताना मनातील जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करत तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याचबरोबर येळकोट येळकोट जय मल्हार या मंत्राचा देखील तुम्हाला जप करायचा आहे. बघा, हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या आर्थिक अडचणी सुटायला मदत होईल. तुमच्या आयुष्यामध्ये असलेली जी काही संकट आहे ती संकट कुठेतरी दूर होतील. तुमच्या घरामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे त्या दारिद्र्याचा नाश होईल. घरामध्ये अखंड आपल्या शिवभगवानांचा, मार्तंड भैरवांचा आशीर्वाद प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या घरातील सर्वच सदस्यांची, घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र हा एक उपाय तुम्हाला भरपूर लाभ मिळवून देईल. प्रत्येकाला सांगेल की आजचा दिवस पुन्हा परत नाही किंवा पुन्हा लवकर नाहीये, त्यामुळे आजच्या दिवशी ही सेवा कुणीही चुकू नका. आवर्जून ही सेवा नक्की करा. अगदी अर्धा 1 तास कुठेतरी शोधलं तर तुम्हाला नक्कीच सापडेल. आता आम्ही गावाकडे राहतो, आमच्याकडे सहज ही फळं मिळतात. आमच्या घराच्या मागेच अगदी झाड आहे आणि मी देखील हा जो उपाय आहे तो आज सायंकाळी करणार आहे. ज्यांच्याही आजूबाजूला अशी झाडं असतील किंवा ज्यांच्याही गावामध्ये अशी फळं भेटतील तर त्या प्रत्येकाला सांगेल की आजची सेवा चुकू नका, आवर्जून करा. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.